great, no, Mama? Wow! Just great. सगळे त्या आकाशातल्या बापाची कृपा. खिडकी उघडू, Mama? डोंट बेटा. सगळं आभाळ आपल्या घरात शिरेल ना. शिरू दे ना, Mama. नाहीतरी आभाळ आपल्या घरात कधी येणार? उघडू दे. वेट. Just see that. सूर्याचा एक अंश या पांढऱ्या शुभ्र आकाशमय बर्फाच्या अभिषेकात आपल्या भगव्याशार अस्तित्वाने आपल्या तेजाचा प्रकाश साऱ्या शिकागो शहरावर पसरून राहिलाय. वेर मामा तू काय? Yes, somebody is there. कोण असेल ग तो, Mama? क्विक कॉफी बनव हॅरियट. Yes, Mama. मी त्या आभाळाला घरात घेऊन येते. कोण असेल ग तो? It's a real miracle. हे बघ मी कॉफी बनवून आणते. तोपर्यंत तू त्या आभाळाला नजराड करू नकोस. Yes. गुड इव्हनिंग. आय एम मिसेस जॉर्ज डब्ल्यू हेल. इथं समोर राहते. आपण या बर्फात बराच वेळ बसून आहात. कोण आपण? आय एम स्वामी विवेकानंद. शिकागो मधील हॉल ऑफ कोलंबस मध्ये होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाग घ्यायला जगातील सगळ्यात पवित्र पावन देशातून भारतातून मी आलोय. बट इथं दुपारीच बोस्टन मधून आलो. जवळपासच्या प्रत्येक घरात मदतीसाठी हात मागितला. त्यांचंही बरोबर. या निष्कांचन अवस्थेतल्या सगळं हरवून बसलेल्या उपाशी तापाशी संन्यासाला कशासाठी आणि का म्हणून पुढे आसरा द्यायचा. तोंडावर दार धडाधड बंद झाली. आणखी अपमान नको म्हणून या आभाळाच्या बर्फाच्छादित सादरीवर नियतीच्या परीक्षेकडे तन्मय होऊन पाहत होतो आणि तिची प्रार्थना करत होतो. आता माझं जे काही व्हायचं ते होऊ दे. मी माझ्या डॉटर्सना सांगून आले. आभाळाला घरात घेऊन येते. माझ्या घरी येऊन मला उपकृत कराल. परमेश्वरानं पाठवलेल्या माऊलीला नाही म्हणण्याची माझी ताकद नाही. सो काइंड ऑफ यू. प्लीज मदर. थँक यू व्हेरी मच. प्लीज. ही माझी मोठी मुलगी मॅरी आणि ही धाकटी हॅरियट. हाऊ आर यू माय सिस्टर्स? सिस्टर. मम्मा he called us sister. Sister. Thank you brother. Thank you. बसा ना मी कॉफी घेऊन येते. कॉफी? किती दिवस काही खाल्लं नाही आठवत नाही. सिस्टर हॅरियट तुझी कॉफी माझ्यासाठी अमृत असेल. थँक यू ब्रदर. गो गो प्लीज. तसे आम्ही भारतीय अर्धवट माहितीच्या आधारावर येतो. परिषदेसाठी अमेरिकेत आलो तेव्हा वाटलं एखाद्या संचालकाला शिकागोत जाऊन सांगितलं की आपली सगळी व्यवस्था आपोआप होईल. परिषद केव्हा होणार, त्याची नक्की तारीख काय, महिना काय हे सुद्धा मला माहित नव्हतं. ना मुंबईत मी हे सगळं विचारण्याच्या फंदात पडलो. मुंबई सोडल्यानंतर टोकियो, सिंगापूर, व्हॅक्युअर, हाँगकाँग या मार्गानं बोटीचा 8000 मैलाचा प्रवास 3 महिने करून मी इथे आलोय. एवढ्या प्रवासाने कॉफी ब्रदर प्लीज. थँक्यू. तुम्ही नो फॉर्मॅलिटीज प्लीज. शॅल आय कॉल यू स्वामी? आईनं परवानगी मागायची नसते.
नात्याला कधी नावं द्यायची नसतात आणि नात्यात कधी उपचारही पाळायचे नसतात. माझी आई मला बिले म्हणायची. बिले? बिले. BELE. बिले? येस, बिले. बिले? बाबू भालो, खूप भालो. क्या बात है. कान तृप्त झाले दास बाबू. वा वा वा, क्या बात. आखिर अच्छा होता है. अहो नाही आहे इथे कुठेही. तेव्हापासून शोधते. आपला मुलगा. आईच्या वळणावर गेलाय. मी भांडणं करते, मी मारामारी करत गावभर फिरते का? आपला मुलगा आपल्या वळणावर गेलाय. कायदे पंडित ना आपण. अरे ए बिले, अरे पडशील. बघा झाडावर चढला. बिले! अहो भगवान शंकराकडे नवस करून सुपुत्र मागितला, त्यांनी हे भूत पत्रात टाकलं. देवा शंकरा याला सुबुद्धी दे रे बाबा. देईल ग. रोज तू त्याला रामायण महाभारतातल्या कथा सांगतेस. हळूहळू त्याचं आत्मबळ वाढेल. कधी सतत असा दंगा मारामाऱ्या करून आत्मबळ वाढेल? आतून परमेश्वराचा आवाज यायला नको का? येईल ग. तू काही काळजी करू नकोस. अगं माझा वकिलीचा व्यवसाय उत्तम चाललाय. आज जे काही कमवतो ते पुढे वीरेश्वराचं नाही का, तुझ्या लाडक्या बिलेचं. हे बघ आपण त्याला उत्तम शिक्षण देऊ. आणि तुला माहितीये ना त्याला वाचनाची किती प्रचंड आवड आहे ते. हो पण त्या वाचनाने रागावर काही नियंत्रण आहे का? आणि अहो जरा म्हणून विवेक नाहीये. काय झालं? काल दारात एक भिक्षुक आला. हा. ओम भवती भिक्षां देही हा आवाज बिलेनी माडीवरून ऐकला ना, तसा धावत खाली आला. हा. आणि अहो काय केलं असेल? काय केलं? आपलं नेसलेलं धोतर त्या साधूला सोडून दिलं. अरे त्या धोत्राचा साधूला गमछा म्हणून तरी उपयोग होईल का? अहो पण कोणी काही मागितलं की हा मुलगा असेल नसेल ते सगळं देऊन टाकतो. अशाने तुमची श्रीमंती टिकणार आहे का? दानाची वृत्ती महत्वाची. अगं श्रीमंती हा नशिबाचा भाग झाला. हेच हेच तुम्ही ना त्याची प्रत्येक कृती झाकून ठेवता. तुझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. पुढे हाच गेल्या मोठा झाल्यावर म्हणेल माझ्या ज्ञानाच्या विकासात सर्वात मोठा वाटा माझ्या आईचा. तिचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. अहो काय हो बसतरी करता. अगं बापाचं हृदय वेगळं, त्याचा मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याने उत्तम शिक्षण घ्यावं म्हणून घरी खासगी शिक्षक ठेवलंय की नाही. या वर्षी आपण त्याला पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन स्कूलमध्ये दाखल करू. अगं उत्तम इंग्रजी बोलेल. अहो पण इंग्रजी शिकायचं नाही म्हणतो बिले. शिकेल का? मी त्याला इंग्रजीचं महत्व पटवून देईन. आणि नाही शिकला तरी काही फारसा फरक पडत नाही. अगं उत्तम गायक होईल. आणि तुला सांगतो बाजाची पेटी कसली वाजवतो तो. आणि आवाज तर किती गोड, माझ्यापेक्षाही सुंदर. मला सांगते कुठलं गाणं गुणगुणतो? देवी तुम्ही अमातारण देवी तुम्ही अमातारण. अहो तुम्ही विषय बदलू नका. तुमच्या अति कौतुकाने तो जास्ती बिघडतोय. तुम्हाला माहितीये ना शेजारच्या घोष आजोबांनी त्याला वडाच्या पारंब्याला दोर बांधू नको म्हणून बजावलं होतं. ब्रह्म राक्षसाची भीतीही घातली होती. तरी तो गेला तिकडे बघायला आणि म्हणतो कसा, ब्रह्मराक्षस असेल तर दिसेल ना. मी त्याला सांगितलंय नेहमी स्वतःची बुद्धी चालवायची. जे अनुभव होईल त्यावरच विश्वास ठेवायचा. आपण अनुभव कसा तपासणार? आपल्या इंद्रियाने. अहो बिले सांगत होता की रोज रात्री डोळे बंद केल्यावर त्याच्या दृष्टी समोर म्हणे एक तेजोगोल येतो.
कोण असेल ग तो? अहो ईश्वराचा अंश. ईश्वराचा अंश? हा. तेजोग? हो. नाही मला सांग, प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे असं तू सांग. मग आपल्याला कसा दिसत नाही तो? बिलेला बघ. माणसानं अशी कळवट शोधू नये. हा मुलगा तुझ्यासारखा धार्मिक, श्रद्धाशील आणि माझ्यासारखा चिकित्सक वृत्तीचा आहे. आपण त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे. अहो बिले सांगत होता की रोज त्याला स्वप्नात म्हणे 2 पुरुषांची चित्र दिसतात. एक तुमच्यासारखा धनवान, कीर्तिवान, समाजात मान मान्यता पावलेल्या माणसाचं, आणि दुसरं भगवी वस्त्र परिधान केलेल्या संन्याशाचं. त्यातलं संन्याशाचं चित्र त्याला अधिक आकर्षित करतं. मला वाटतं बिरेच्या आजोबांनी दुर्गाशरण बाबूंनी संन्यास घेतला होता कदाचित. अहो काहीतरी काय, मी रोज गोष्ट सांगते की नाही ते त्याला स्वप्नात दिसतं. तुझ्या गोष्टी संन्यासी कधी आला? मी न्याहारीची तयारी करते. अगं ऐक, काची गंमत आहे. हा पाईप मी ते विसरलो आणि बाहेर गेलो. बाहेर मी राहिलो अरे महाशय पाईप पडत होतो. हो ना? काय सांगताय? हो. अगं मी त्याला सांगितलं बाबा लहान मुलीने असं करू नये, वाईट असतं ते. मग तर मला म्हणतो कसा, हा पाईप पडून तुम्हाला काय आनंद मिळतो ते पाहत होतो. देव आहे, ईश्वर आहे, याच विचारात मी लहानाचा मोठा झालो. पण एक खात्री मनाशी बाळगतो की माझ्या मातेकडून, पित्याकडून मिळालेल्या आत्मज्ञानच मला ईश्वर शोधायला मदत करेल, देव शोधायला मदत करेल. बाबांबरोबर त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं मी मध्य प्रदेशातल्या रामपुरात आलो. नागपूर ते रामपूर हा प्रवास बैलगाडीनं केला. विंध्य पर्वताचा हा प्रदेश, पवित्र सकाळ, पर्वत प्रदेशातील वनसौंदर्य, उंच उंच डोंगर, स्वच्छ पाण्याचे प्रवाह, विशाल डौलदार वृक्ष, किलबिल करणारे पक्षी, पसरलेलं निळं आभाळ आणि साऱ्या वातावरणात भरलेली गूढ शांतता. निसर्गाचं हे रमणीय गूढ स्वरूप अंतर्मुख करते. या साऱ्या पसाऱ्याच्या मागे कोणती शक्ती असेल? परमेश्वर, ईश्वर. निसर्गाचं हे गूढ दिसायला हवं, सापडायला हवं. ईश्वर सापडायलाच हवा, सापडायला हवा, सापडायला हवा. तत्व अनादि केवल तन मन हार
तुझ्या काळात गाणं दैवी आहे नरेंद्र. दैवी? क्षमा करा महर्षी देवेंद्रनाथ टाकूर, पण देव नावाची कोणती वस्तू या जगात नाही. आपल्याला जबरदस्तीनं काही करायला भाग पाडेल अशी कोणतीही दैवी शक्ती या जगात नाही. केवळ देव, नियती या तत्वांच्या मागे लागून साऱ्या जगाचा घात झालाय. तुझे विचार बंडखोर आहेत. मग असं असताना तू इथे का आलास या ब्राह्मो समाजात? निर्गुण निराकाराचा अभ्यास करायला. आत्मानुभावाशिवाय जीवन सफल होणार नाही आणि त्यातून आपला सत्संग. हा मनाचा मोठेपणा आहे नरेंद्र. तरी महर्षी मला आपणाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. आपणाला कधी ईश्वराचं दर्शन झालंय? तुझ्या गावाकडे पाहून असं वाटतं तू योगी आहेस. तुझ्या ध्यानाचा अभ्यास केलास तर तुला ब्रह्मज्ञान लाभेल. आपण माझा प्रश्न टाळतात महर्षी. आपणाला कधी ईश्वराचं दर्शन झालंय? त्याचं उत्तर मी देखील शोधतोय. सापडलं तर जरूर देईन. आणि हेच उत्तर शोधायला तू इथे आलायस या साधारण ब्राह्मण समाजात? होय. कर्मठ ब्राह्मण समाजापेक्षा मला तुमचा हा साधारण ब्राह्मण समाज जास्त आवडला. आणि याचं कारण म्हणजे तुमची तत्व. जसं स्त्रियांना उच्च शिक्षण मिळवून देणे, त्यांना समाजात एक स्थान मिळवून देणे, ही सगळी तत्व अतिशय छान आहेत. माणुसकीच्या हिताची आहेत, सकारात्मक आहेत. आणि आमच्यातली वाईट तत्व? जसं विनाकारण भावविवश होणे. आत्ताच केशवचंद्र आणि त्यांचे अनुयायी विनाकारण भावविवश झाले, उगाच अश्रू ढाळले. माकरा महर्षी, पण मला हे आवडत नाही. महर्षी, आपणाकडे एक विनंती होती. बोल नरेंद्र. आपल्याकडून रवींद्र संगीत शिकण्याची फार इच्छा होती. शिकवाल? जरूर. आता कोणाकडे शिकतोयस का? होय, बेनी उस्तादांकडे. थोर संगीतज्ञ आहेत ते. तरीही संगीत महासागर आहे आणि आपणही थोर आहात. शिकवाल? जरूर. आणि ते शिकवता शिकवता तुला आणि कदाचित मलाही ईश्वर सापडेल. अहो, आता काय करायचं? तुमचा भाऊ कालीप्रसाद कोर्टात गेलाय. रामकोर अय्याशी स्वतःचा पैसा उडवून बसलाय. आता माझ्या कमाईवर टपलाय. अरे कफल कोण सोडलंय त्याला? मला रामपूरहून आल्यापासून माझा वकिलीचा व्यवसाय नीट चालत नाहीये. अजून बेलेचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. बिलेला एक स्थळ आलंय. काय लग्न करायचं म्हणतेस? अगं पण त्याचं शिक्षण एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकतोय तो, निदान त्याचं शिक्षण तरी पूर्ण होतं. ते होईल हो. लग्नामुळे त्याच्यात काय फरक पडणार आहे? नाही, लग्नामुळे नक्कीच फरक पडेल. मला सांग, मुलगी कोणाची आहे? श्रीमंत जमीनदाराची आहे.
भरपूर हुंडा द्यायला तयार आहेत आणि अहो बिलेच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था करायला तयार आहेत. नाही पण बिले या लग्नाला तयार आहे. तो नाही म्हणाला. का? त्यांनी मुलीला नकार नाही दिला पण लग्नाच्या कल्पनेलाच विरोध दर्शवला. नाही पण मला सांग, हा बिले गेलाय कुठे? अहो आज आपला सुरेंद्र मित्र आला होता, बिलेचा मित्र. हो हो, सुरेंद्र मित्र. दक्षिणेश्वरहून कुणी रामकृष्ण परमहंस आलेत म्हणे. त्यांच्या समोर 2-4 गाणी म्हणून दाखवायला बिलेला आग्रहाने घेऊन गेलाय. रामकृष्ण परमहंस हा. फार मोठी विभूती आहे म्हणतात. अहो पण बिलेचं काय? करेल लग्न. अगं मी सांगेन त्याने लग्न केले ना की सगळ्या समस्या सुटते. रामकृष्ण परमहंस. तर मित्रांनो, आज आपले कविवर्य आणि प्राचार्य हेस्टिंग येईपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ओ दाशरथी सन्याल, हा हरिदास काय सांगतोय ते ऐकणार आहात का? आणि नरेंद्र काय सांगतो ते ऐकणार आहेस का? बोला. अरे काही नाही, मी काय म्हणत होतो, आता 1884 आता आपण सगळे BA होणार. त्यानंतर मी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन वकिलीचा अभ्यास करणार. मी वकील होणार, तेच सांगतोय मी त्याला. आणि वकिलीची परंपरा पुढे चालू ठेवणार. नाहीतर जमल्यास त्या ब्राह्मण समाजात जाऊन समाजसेवा करणार. अगदी बरोबर. तू आता गोष्ट सांगणार होतास, त्याचं काय झालं? गोष्ट सांगणार होतास. हा गोष्ट. तर मित्रांनो, ही एक झेन कथा आहे. झेन कथा. हा. एक झेन गुरुजी असतात. ते प्रवासाला निघालेले असतात. तर प्रवासाला जात असताना तिकडे त्यांना रस्त्यात एक आपल्या नरेंद्र सारखा हुशार आणि जिज्ञासू तरुण भेटतो. तो त्यांना प्रश्न विचारतो. तो विचारतो, गुरुजी मी एवढी पुस्तकं वाचली पण मला बुद्ध कुठे भेटला नाही, काय करू? मग काय, त्या झेन गुरूंनी आपल्या खांद्यावरची झोळी खाली ठेवली आणि निमूटपणे उभे राहिले. मग त्या विद्यार्थ्याने त्यांना तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारला. पुन्हा एकदा त्याने तोच प्रश्न विचारला आणि तोच प्रश्न त्याने पुन्हा एकदा. पुढे काय? पुढे त्या झेन गुरूंनी आपली झोळी उचलली आणि निघाले. पण तो विद्यार्थी भडकला. त्याने तोच प्रश्न एका मोठ्या झेन गुरूंना जाऊन विचारला. मग त्यांनी उत्तर दिलं? हो, दिलं ना उत्तर. ते म्हणाले, तुझ्या डोक्यावर जे ग्रंथांचं ओझं आहे ते आधी खाली ठेव आणि तुला विचारायचं आहे ते विचार. आता याचा अर्थ तुम्हाला कळला असेलच आणि नसेल कळलं तर. वा 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 हरिदास, अरे असं विद्येचं ओझं घेऊन फिरणाऱ्याला ज्ञानाची वाट कधीच सापडत नाही. असा एखादा झेन गुरु मलाही हवाय. कुठे भेटेल रे? तुला हवाय? हो, तू बस, मी शोधून आलो. मास्तर आहे, मास्तर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. यस मिस्टर नरेंद्र, काय चाललं? सर काही नाही, हरिदास झेन गुरूंची गोष्ट सांगत होता. ओह, व्हेरी गुड. यस, सिट डाऊन. मन झेन वॉज राईट. ग्रंथाचा ओझं घेऊन कधी ज्ञान सापडत नाही. नरेंद्र, येस सर. तू विचार कर. तत्वज्ञानास तू अग्रेसर आहे. इंग्लिश आणि जर्मन विद्यापीठात तुझी बरोबरी करू शकणार आहे की विद्यार्थी नाही. सॉरी फ्रेंड्स, यात मी इतर विद्यार्थ्यांचा अपमान करत नाही. Am I right, student? येस सर. तर मित्रांनो, आज तसा तुम्हाला ऑफ पिरियड आहे तर मी तुम्हाला थांबवलं आहे. आज अशा एक कवीची ओळख करून देणार आहे जो निसर्गाशी विलक्षण एकरूप झाला होता. झाडा झुंडपाशी ते बोलायचं आणि जेव्हा काव्य सुरायचं तेव्हा त्यांना समाधी सुखाचा अनुभव यायचा. त्यांचं नाव विल्यम वर्ड्सवर्थ. सर मी वर्ड्सवर्थ वाचलंय. गुड. पण असा निसर्गाशी एकरूप झालेला किंवा समाधी सुख अनुभवलेला आपल्या भारतात कोणी आहे? ऑफकोर्स, या कलकत्ता आहे. कलकत्त्यात कोण सर? दक्षिणेश्वर काली मातेच्या पुजारी आहेत. कोण सर? स्वामी रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस? अहो सर, मी तर त्यांना भेटलोय आपल्या सुरेंद्रच्या घरी आणि त्यांच्या आग्रहावरून त्यांच्यासाठी गाणंही म्हणलंय. तू भाग्यवान आहेस, तुला भेटायची वेळ आली. सर पण काय नरेंद्र,
सर मी श्रद्धाळू आहे, पण अंधश्रद्धाळू नाही. माझी श्रद्धा डोळस आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञानावर मी अधिक विश्वास ठेवतो. प्राणानं प्राणाला शक्ती द्यावी, दिव्यानं दिवा पेटवावा, ज्ञानानं ज्ञान वाढवावं आणि ध्यानानं ते मिळवावं. इंग्लिश कवी शेले म्हणतो की ब्रह्मांड हे प्राणविहीन प्रेमशून्य यंत्र नसून ते एक आध्यात्मिक एकतेचं साधन आहे. आय एम व्हेरी सॉरी सर, पण हे सगळं तुम्हीच शिकवलंय ना आम्हाला. मीच शिकवलंय. आता विल्यम वरची कविता आहे. मी काय म्हणतो त्याची प्रचिती आहे. सृष्टीच्या सौंदर्य पाहताना कधी कधी या कवीची भाव समाधी लागत असे. भाव समाधी विश्वाच्या मुळाशी असलेला चित्तशक्ती, ते नैसर्गिक अनुभव त्यांना चित्तशक्तीमध्ये जाणवत असेल. चित्ताची एकाग्रता आणि एखाद्या विषयामध्ये मन एकाग्र होणे याच्या योगाने ही अवस्था प्राप्त होत असे. अशी अनुभूती झालेला पुरुष मला माहिती आहे. पुन्हा मी त्यांचं नाव सांगतो, रामकृष्ण परमहंस. आय रिपीट, रामकृष्ण परमहंस. नरेंद्र, येस सर. तू त्यांना सुंदर मित्राकडे पाहिलास, पण त्यांचे दर्शन अद्याप तुला व्हायचे आहे. मला वाटतं तुझ्या ईश्वर शोधायचं उत्तर तिथेच मिळते. सर, जेव्हा तुमच्यासारखा एवढा महान युरोपियन माणूस सारखा त्यांचा उल्लेख करतो, तेव्हा माझ्याही मनात त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीबद्दल जिज्ञासा उत्कटपणे निर्माण झाली. सर, मी त्यांना भेटेन आणि नुसतं भेटणार नाही, त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करेन. व्हेरी नाईस. आत्ता विल्यम वर्ड्सवर्थ याच्यावर आपण बोलू, राईट? येस सर. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण भेटतो. गुरु अंधार घालवून प्रकाश देतो तो गुरु. लौकिक जीवनात अलौकिक सुख देतो तो गुरु. ऐहिकाकडून परलौकिकाकडे नेतो तो गुरु. स्वार्थ सोडून परमार्थ शिकवतो तो गुरु. देवापेक्षा ज्याचा अधिकार मोठा असतो तो गुरु. सिद्धीपेक्षा आत्मशांतीला महत्व देतो तो गुरु. सारं जग ज्याच्या पुढे हात जोडतं आणि साऱ्या जगाला जो क्षणभंगूर समजतो तो गुरु. फकीरासारखा राहून राजाला सेवेत ठेवतो तो गुरु. जो साऱ्या जगाचा स्वामी असतो तो गुरु. मी तुझीच वाट पाहतोय. माझी? होय. तू सप्तर्षींचं नाव ऐकलंयस कधी? हो. कश्य, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी यांच्यापैकीच तू एक आहेस. काय? तू नारायण रूपी आहेस, नारायण ऋषी आहेस. दुःखी, अज्ञानी, अधर्मी जीवांना मार्ग दाखवण्यासाठीच तुझा जन्म झालाय. मानव देह धारण करून धर्म जागृतीसाठी तू इथं आलायस. माझ्या आश्रमात मी तुझं स्वागत करतो. बैस. मागे सुरेंद्र मित्रकडे तुला प्रथम पाहिलं. तुझं गाणं ऐकून माझी अवस्था अर्धबाह्य शांत झाली. इथे येण्यास इतका उशीर का केला? इतका निष्ठुरपणा तुला करवला तरी कसा? का वाट पाहायला लावलीस? का वाट पाहायला लावलीस? प्रापंचिक संसारिक लोकांच्या त्याच गोष्टी ऐकून माझे कान पिटून गेले. माझ्या अंतःकरणातील अनुभव कोणाशी तरी बोलून दाखवावे, त्यासाठी जीव कासावीस झाला. हे नारायण ऋषी, का वाट पाहायला लावलीस? का वाट पाहायला लावलीस? बस, मी आलोच. कसल्या माणसाची माझी गाठ पडली? हा समोरचा माणूस फार वेडा आहे. ते प्राचार्य हेस्टिंग आणि रामचंद्रांना माहिती ना. मिठाई हे बघा, क्षमा करा महोदय, पण मी कोणी नारायण ऋषी वगैरे नाही.
मी कायदे पंडित विश्वनाथ दत्तांचा मुलगा आहे. ही मिठाई मी मिठाई घेईन आणि खाई नाही, पण बाहेर माझे मित्र वाट बघतायत, त्यांच्या बरोबर जाऊन मिठाई खाईन. ही मिठाई घे आणि पुन्हा येशील तेव्हा एकटा ये. येशील ना नवरे? हो. तू ईश्वराचा शोध घेतोयस? त्या ईश्वराचं दर्शन घेता येत. मी जसा तुला इतरांना पाहतो, त्यांच्याशी बोलतो, तसा ईश्वरालाही पाहतो, ईश्वराशीही बोलतो. काय? होय. त्या ईश्वराचं दर्शन कशासाठी हवंय हा महत्वाचा प्रश्न. पैसा, मालमत्ता, बायका मुलांचे अश्रू पुसण्यासाठी, स्वार्थासाठी ईश्वर कदापि दर्शन देत नाही. पण त्याच्यासाठी कोणी अंतःकरणपूर्वक रडे, त्याला तो जरूर दर्शन देईल, जरूर दर्शन देईल. येतो, मी वाट पाहतोय. हा माणूस अंतःकरणापासून बोलला, अनुभवाचे बोल बोलला, तरी चमत्कारिक वागला. याच्या मगाच्या आणि आत्ताच्या वागण्याचा मेळ कसा घालायचा? तरीही ह्यांची ऐहिक वासनांपासून सर्वता विमुक्ती मला प्रखरपणे जाणवली. वेडा असला तरी हा माणूस अतिशय पवित्र आहे, साधू आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या आदराला पात्र आहे. येईन, पुन्हा जरूर येईन गुरुदेव, जरूर येईन. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. जय मा काली. अहो, आपला बिले त्या रामकृष्णाच्या मठात जाऊन आल्यापासून नुसता अंतर्मुख होऊन बसला. अगं लग्न झाल्यावर सुधारेल. पण कधी 100 वेळा विचारून झालं. अगं आपण त्याला सांगायला पाहिजे, ज्या रामकृष्ण परमहंसांचा तू विचार करतोस ना बाबा, त्यांचं देखील लग्न झालंय. काय सांगताय? हो. मग हा कसला आलाय साधू? अरे साधू पुरुषाने संसार करू नये असं कोणी सांगितलं? साधू संन्याशी वृत्ती झाली. हे बघ, तू काय काळजी करू नकोस. बिले नुकताच 18 वर्षाचा झाला, करेल तो. हा, हे रामकृष्ण किती वर्षाचे असतील हो? असा मी 40-45 चे. बिले काय रे? मा, ही तुझी शास्त्र आणि पुराण माझ्या लहानपणी मला गोष्टींमधून सांगितलीस, मी सगळी आत्मसातही केली. पण मा, मला अजून तुझ्याकडून बरंच काही शिकायचंय. काय शिकायचं बिले? तुझी शुद्ध भक्ती. बेले, अरे तुझा मित्र सुरेंद्र मित्र आला होता दक्षिणेश्वराहून रामकृष्ण परमहंसांचा निरोप घेऊन. पण बाबा, अजून मला काय तिकडे जावंसं वाटत नाही. आणि वाटतंय रामकृष्ण परमहंस एक जबरदस्त आव्हान आहे. तुला नेमकं काय म्हणायचं? तरी मी भक्तीपेक्षा ज्ञानाला अधिक महत्व देतो, अंतःप्रेरणेपेक्षा विवेक बुद्धी अधिक प्रमाण. एखाद्याला पूजेसाठी श्रद्धेसाठी मंदिरात कोंडून ठेवणं हे मला मान्य नाही. बिले त्यापेक्षा समाजसेवेत अधिक सन्मुख राहणं हे मी अधिक संयुक्तिक समजतो, आणि माझं कर्तव्य आहेच ते. मी तुला म्हणालो ना, म्हणून तिकडे जायला तयार होत नव्हता. नाही बाबा, तसंही नाही. रामकृष्ण परमहंस एक गूढ आहे. बिचाऱ्यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ग्रंथाची पानं कधीच उघडली नाहीत. ग्रंथ हे त्यांच्या गावी नव्हते. परमेश्वरानं उघडून ठेवलेला अनंत अमर्याद असा विश्वरूपी ग्रंथ वाचण्याकडे, तो जाणून घेण्याकडेच त्यांचा कल जास्त होता. पण बेले, हे ज्ञानाच्या कसोटीवर पडण्यासारखं नाही. यू आर राईट बाबा, पण तरी हे सगळं. बिले, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? माझं शिक्षण आता उत्तम चाललंय. तू दिलेली बुद्धी सर्वगामी आहे. त्यात बाबांची कायस्थ क्षत्रिय रसिकताही आहे. गणित, तत्वज्ञान, विज्ञान या शास्त्रांमध्ये माझी उत्तम गती आहे. इंग्लिश आणि संस्कृत काव्यसंग्रह मी वाचले. ग्रीन आणि गिबनचा इतिहास मला पाठ आहे.
इमिटेशन ऑफ जीसस क्राइस्ट हे पुस्तक वाचल्यावर मला जीसस क्राइस्टच्या जन्माबद्दल त्याच्या शिकवणीबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं. तसंच मिलचं एसे ऑन रिलिजन हे पुस्तक वाचल्यावर माझी धर्मविषयी श्रद्धा अजूनच डळमळीत झाली. मी हर्बर्ट स्पेन्सर, डेकार्ट, ह्यूम, स्पेनोझा, कांट, हेगेल, शेपेनहॉर, डार्विन या सगळ्यांच्या ग्रंथांची पारायणे केली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या पारंपरिक हिंदू ग्रंथांना आणि हिंदू धर्मश्रद्धेला एका आधुनिक चिकित्सक विचाराची जोड दिली पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर. पण या माझ्या सगळ्या विचाराला एका संन्यस्त वृत्तीची ओढ आहे. मी तुमचा आहे आणि नाही. गुरुदेव, नोरेन, दुसऱ्या भेटीला फार उशीर लावलास. हो बैस. हो. हे मला काय होतंय? माझे डोळे स्वच्छ उघडे असूनही खोलीतल्या साऱ्या वस्तू, या भिंती घराघरा फिरून सपाट्याने लोक का पावताय? माझं अस्तित्व तर नष्ट होत नाहीये ना? सारं विश्व एका गूढ शून्यात विलीन होत आहे. मृत्यू मृत्यू यालाच तर म्हणत नाहीत ना? स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व लोप पावणं म्हणजे मृत्यू. मला काय होतंय? सोडा मला. घरी माझे आई वडील वाट बघत असते. सोडा मला, सोडा. सध्या एवढंच पुढे. योग्य वेळी सारं काही होईल. मी आत्ता पाहिलेला देखावा कुठे गेला? हा जादूचा प्रयोग होता की संमोहन विद्येचा प्रभाव? केवळ या माणसाने मनात आणल्यावर त्याच्या नुसत्या स्पर्शाने मला एक विलक्षण अनुभव दिला आणि त्याने ठरवल्यावर क्षणात तो नाहीसाही झाला. मोहिनी विद्येचा प्रभाव माझ्यावर चालू शकत नाही, कारण तो प्रयोग दुबळ्या व्यक्तींवर करण्यात येतो. मी दुबळा नाही. जी व्यक्ती नुसत्या स्पर्शाने माझ्यासारख्या बलवान माणसाच्या मनाला असा अनुभव देऊ शकते, ती वेडसर असेल. छे, हा माझ्या तर्कशुद्ध विचारसरणीचा पराभव आहे. हे गूढ आपण उलगडलंच पाहिजे. मी येतो गुरुदेव, येतो मी. असंच मला वाटलं इथं असं. छान. आपण जरा बाहेर मोकळे. हो चालेल. तुझ्या खांद्यावर हात ठेव. हा चालेल. तुझी उत्तरं मला पटली. आता बाह्य जगामध्ये हे आत्ता जी अनुभूती घेतलीस ती तुझ्यापाशीच ठेव. तुझी उत्तरं माझ्यापाशी. या मनुष्याच्या वर्तनातील साऱ्या गुणांचा उलगडा असाच मला बुद्धीच्या कसोटीवर नाही करता येत.
पण तरीही आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्व यांना लाभलंय. एका असाधारण पुरुषाच्या सानिध्यात मी आलोय. येस, यू आर राईट प्रोफेसर एचटिंग, यू आर राईट सर. थँक्यू सर, थँक्यू. हे कोण? काय बोललास? नाही, काही नाही, ते माझे प्राचार्य. तुम्हाला काहीतरी विचारू? विचार. त्यासाठीच तर इथं बसलोय. तुम्ही अध्यात्माच्या अखेरच्या मुक्कामाला पोहोचूनही समाधिस्थ वृत्तीने कसे वावरता? ही अवस्था लवकरच तुला देखील प्राप्त होणार आहे याची मला खात्री आहे. आज तुला लवकर जाण्याची घाई नसेल तर मी क्षमस्व पण आहे. प्रत्येक वेळेला तू जातोस म्हणतोस आणि माझी ही अशी अवस्था होते. पुन्हा येशील ना नवरे? जरूर येईल गुरुदेव, जरूर. रामकृष्णांच्या अद्भुत स्पर्शाने क्षणार्धात माझं विलक्षण भावांतर होतं. एक संभ्रम अवस्था. आणि मग असं वाटतं की खरंच या जगात ईश्वर आहे. नुसतं त्याचं अस्तित्वच नाही, तर या विश्वात चराचरात त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. रस्त्याने जात असतो, समोरून गाडी येते, पण बाजूला होण्याची बुद्धीच होत नाही. बरोबरच आहे, गाडी ही ईश्वर आणि मी ही तोच ईश्वर. दोघात निराळ पण राहिलाय तरी कुठे? रामकृष्णांचा स्पर्श पार अद्वैतात नेणार आहे, तरीही द्वैताचा एक सूक्ष्म पदर शिल्लक आहे. आणि म्हणूनच त्या अनुभूतीची जाणीव आहे. तरी ईश्वर तत्व आणि त्यावर अधिष्ठित असलेला अभेदभाव हा जर अष्टप्रहर जाणवू लागला, जळी स्थळी पाषाणी जर फक्त ईश्वरच दिसू लागला, तर माणसाची अवस्था कशी होणार? घरी जातो तिथेही तेच दृश्य दिसतं. जेवायला बसतो तेव्हा ताट वाटी वाटणारी आई आणि जेवणारा मी, हे सारे ईश्वरच आहे. कसे बसे दोन घास जातात, नंतर जेवणाची वासनाही उरत नाही. रामकृष्णांकडे अद्भुत सामर्थ्य आहे. अद्वैत, अद्वैत म्हणतात ते हेच, एक संभ्रम अवस्था. दुसरीकडे अद्वैतवाद. रामकृष्णांचा वडिलांचा मृत्यू, त्यांचा खर्चिक स्वभाव, त्यामुळे घरात कर्ज. आपण एवढ्या आपत्तीत असताना ईश्वर आपल्या हाकेला ओ का देत नाही? ईश्वर नाही, आणि जरी असेल तरी तो दयाळू नक्कीच नाही. शिष्या, परीक्षेच्या क्षणी विचलित होऊ नकोस. हा देखील ईश्वर भाव आहे. तू नास्तिक नाहीस, होऊच शकत नाहीस. तू नारायण रूपी आहेस, नारायण ऋषी आहेस. ती वेळ निघून गेला कोणाच, पण एवढ्या वेळात मनाच्या पडद्यावर अनेक चित्र उमटत होती, नाहीशी होत होती. मनातील एक एक पटल कुणीतरी दूर सारतंय. ईश्वर न्यायी आहे की नाही? आणि जर असेल तर मग त्याच्या दृष्टीत एवढी विषमता का? स्थिर हो आणि अंतःकरणातून उत्साह. तुझ्या सगळ्या मानसिक थकव्याचा शेवट होईल. काल चक्र अभेद्य आहे. दिवस आहे, रात्रही आहे. रात्रीनंतर पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, पुन्हा रात्र. या तिन्ही प्रहरातला उत्साह तुझ्या मनात आहे. त्याला फुंकर घाल. उठ, पुढे जा, पुढे जा. ईश्वर भेटेल तू.
ईश्वर भेटेल तुला आणि संसारात राहू शकत नशील तर माझ्यापाशी ये. मी वाट पाहतो. गुरुदेव, संन्यासी मला लहानपणापासून प्रिय असलेली गोष्ट, पण वडिलांच्या निधनानंतर घरची प्रापंचिक परिस्थिती फार बिकट आहे. आपण काली मातेला, जगन्मातेला माझ्यासाठी प्रार्थना करा. तिला माझी अडचण सोडवायला सांगा. मग माझं आणि तुमचंही कार्य करायला मी मोकळा होईल. मी घरातला सगळ्यात वडील मुलगा. आई आणि भावंडांची अन्नासाठी होणारी तळमळ मला बघवत नाही. आपण काली मातेला माझ्यासाठी सांगाल ना गुरुदेव? ऐहिक गोष्टींसाठी तुझी ही प्रार्थना आहे नॉरेन, पण बाबा रे, ही असली प्रार्थना माझ्यानं बोलवणार नाही. त्यापेक्षा तूच तुझी प्रार्थना काली मातेच्या कानावर का घालत नाहीस? तू त्या आईला, काली मातेला मानत नाहीस हे माहित आहे मला. गुरुदेव, मला त्या आईची माहिती नाहीये, पण आपण ओळखता तिला. आपणच तिला माझ्यासाठी का सांगत नाही? ठीक आहे, तुझा एवढा आग्रहच आहे. आज अनायसे मंगळवार पण आहे. मी तिला प्रार्थना जरूर सांगतो, पण एका अटीवर. तुला आठवतंय सुरेंद्र मित्राकडली आपली पहिली भेट? तू काली मातेचं गाणं गायला होतास. ते गाणं मला आणि काली मातेला ऐकायचं. म्हणतोस? जरूर. देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार. दुःख निवारी भव भयहारी, दुःख निवारी भव भयहारी, करुणामय आधार. देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार. चांडी तुम्ही हो, दांडी तुम्ही हो, चांडी तुम्ही हो, दांडी तुम्ही हो, अंबे तुम्ही शाकार. देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार. शरण भक्त गण काली दया घन, शरण भक्त गण काली दया घन, भव सागर कर पार. देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार. दुःख निवारी भव भयहारी, दुःख निवारी भव भयहारी, करुणामय आधार. देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार, देवी तुम्ही अमर तारणहार. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. नव्हे, तरी सुद्धा आज रात्री तू स्वतः काली मातेच्या मंदिरात जाऊन तिला नमस्कार कर. काय पाहिजे ते माग. माझी आई चिन्मयी ब्रह्मशक्ती, इच्छा मात्र करून सारं जगत निर्माण करणारी. तिनं मनात आणलं तर काय देणार नाही.
तू जरूर प्रार्थना कर. जरूर प्रार्थना कर. परमेश्वराच्या साकार रूपावर माझा विश्वास नाही, पण त्या साकाराची उपासना करणाऱ्या तुमच्यावर मात्र माझा जरूर विश्वास आहे. मी प्रार्थना करेन, जरूर करेन गुरुदेव, जरूर करेन. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. दुःख निवारी भवभयहारी, दुःख निवारी भवभयहारी, करुणामय आधार. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. चंडी तुम्ही हो, दंडी तुम्ही हो, चंडी तुम्ही हो, दंडी तुम्ही हो, अंबे तुम्ही साकार. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. शरण भक्तगण कालिदया घन, शरण भक्तगण कालिदया घन, भवसागर तरसार. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार. दुःख निवारी भवभयहारी, दुःख निवारी भवभयहारी, करुणामय आधार. देवी तुम्ही आम्हा तारणहार, देवी तुम्ही आम्हा तारणहार, तारणहार, तारणहार. अरे मूर्खा नरेंद्रा, या पाषाणाच्या शाळीग्रामाच्या मूर्तीला देव मानतोस? भ्रमिष्ठ झालायस तू. आलायस. अरे असा उभा काय राहिलायस? त्यापेक्षा भीक माग, माग ना या पाषाणाच्या जगन्मातेकडे. कर म्हणाव चमत्कार. मग माग, माग भीक. अन्न दे, मला घर दे, माग भीक माग. आई मला बळ दे, आई मला बळ दे, विवेक दे, भक्ती दे, श्रद्धा दे, जेणेकरून मला तुझ्या दर्शनाचा निरंतर लाभ मिळेल. सांसारिक चिंता मिटावी म्हणून प्रार्थना केलीस ना, हे सांगायला तर मी विसरूनच गेलो. पुन्हा प्रार्थना कर. आई मला बळ दे, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. आई मला ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे, बळ दे. आई मला श्रद्धा दे, ज्ञान दे, सांसारिक चिंता, सांसारिक बळ दे, ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे, बळ दे, श्रद्धा दे, ज्ञान दे, विवेक दे. साऱ्या विश्वाची जननी जगन्माता स्वामिनी हिच्या समोर उभा राहिल्यावर क्षुद्र सांसारिक चिंता मिटावी म्हणून कशी प्रार्थना करू? जी जन्म जन्मांतराची व्यथा दूर करू शकते, तिच्या पाशी केवळ क्षुद्र प्रापंचिक आणि क्षणभंगुराच्या सौख्याची मागणी करू? अशी प्रार्थना करणं हे माझ्या विवेकाला लांछनास्पद आहे, खोटेपणाचं आहे, संकुचितपणाचं लक्षण आहे. क्षमा करा गुरुदेव,
पण अशी प्रार्थना मी करू शकत नाही, करणार नाही. नोरे, आज तू माझ्या भूमिकेवर उभा राहिलास नोरे. मी सुद्धा तिच्याकडे बघतो, ज्ञान आणि भक्ती. हा सगळा आपलाच खेळ आहे ना गुरुदेव. गुरु संजीवन असेल तर माझ्यासाठी पुन्हा प्रार्थना करा. गुरु संजीवन मला ज्ञान मिळू दे, भक्ती मिळू दे, वैराग्य मिळू दे. त्यासाठी गुरुदेव मी जगभर वणवण फिरेन. जिथून ज्ञान मिळेल तिथून प्राप्त करेन आणि माझ्या साऱ्या हिंदुस्थानी बांधवांसाठी मागेन ज्ञान, योग, भक्ती मार्ग आणि विवेक. आता म्हणते नोरेंच्या कुटुंबासाठी जाया भरल्या अन्न वस्त्राची सोय होईल, वरण भात मिळेल. त्यासाठी नोरे हा रामकृष्ण परमहंस स्वतः झोळी घेऊन भिक्षा मागेल. गुरुदेव, होय, हे मी जरूर करेन. आता मी काय सांगतो ते ठीक गंभीर आणि तुझ्या पाशीच ठेव. मी घशाच्या कर्करोगाने आजारी आहे. होय, पण आपण हे काली मातेने दिलेले मनुष्य धर्माचे भोग आहे. यातून ना सुटले भगवान कृष्ण, ना सुटले भगवान राम. काली मातेने मला सिद्धी दिल्या, पण त्याचा मी कधीच उपयोग केला नाही. त्यातच गुंतून पडलो असतो तर माझी साधना पूर्ण झाली नसती. त्या सिद्धी आज मी तुला देतोय नोरे. त्या घेऊन मी काय करू गुरुदेव? तू जरूर घे. माझी साधना अपुरीच राहील ना. तुला त्याचा उपयोग आहे. मी कुठेच फिरलो नाही, पण तुला खूप फिरायचंय, सारं जग जिंकायचंय, माझं कार्य पूर्ण करायचंय. त्या सिद्धींमुळे मला ईश्वर भेटेल? नाही, मग नकोय मला. झोळी घेऊन भिक्षा मागायची तयारी आहे. आहे. तू खूप शिकलायस होय, BA पास आहे, वकिलीचा अभ्यास करतोय गुरुदेव. पण तरी एकदा संन्यास धर्म स्वीकारल्यावर खांद्यावर जोडी घेऊन फिरण्याची लाज कसली? खरंय, लौकिकाची लाज भक्तांनी बाळगायची नसते. लोक काय म्हणतील याचा आपण विचार करायचा नाही. मग मी तुला काय देऊ? निर्विकल्प समाधीचं सुख हवंय मला. समाधी, फक्त समाधी. क्षुद्र मन आहे तुझं. अरे लाखो लोकांना छाया हवी आहे, शांती हवी आहे, ती तू त्यांना देणार नाहीस. पण समाधी सुख मिळाल्याशिवाय मी त्यांना काय देणार? तू कोण देणार? माझी काली माता तुझ्याकडून करून घेईल सक्तीनं. हे जगदंबे, नोरेच्या द्वैतानंदाचा अनुभव तुझ्या मायेने झाकून टाक. मला त्याच्याकडून खूप काम करून घ्यायची आहे. नोरे, गुरुदेव, नोरे, आज मी गुरुदेव रिक्त असणार. गुरुदेव, आई जगदंबा, गुरुदेव. परमहंस परमात्मा मिलन पावन जीवन पाहि पाहि गुरु संजीवन. तुम्ही गेलात, मला मागं टाकून. तुमच्यामुळं मला लाभलेल्या गुरुपत्नी, गुरुमाता या बिरुदावल्या, तुमचे असंख्य शिष्य आणि हे आश्रम, माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझा तुमच्याशी विवाह झाला. त्यावेळेस तुम्ही गदाधर होतात आणि मी शारदा. माझ्या वयाच्या 13व्या वर्षी आणि तुमच्या वयाच्या 24व्या वर्षी आपण दोघं एकमेकांजवळ आलो. आठवतं? त्यावेळेस तुम्ही म्हणालात
तू मला या मायामोहात पुन्हा अडकवणार असं दिसतंय. नाही, मी तुम्हाला तुमच्या साधनेत मदत करणार. जगातली प्रत्येक स्त्री ही देवीचंच सगुण रूप आहे. अनेक वर्ष विविध साधना करून आपण समाधी सुखाचा लाभ घेतला आणि मलाही तो दिला. 1872 साली तुम्ही माझी पूजा केली, आपल्या पत्नीची. खोलीत आपण दोघच, वेळ रात्रीची. पूजा कधीतरी मध्यरात्री संपली. दोघंही ध्यानस्थ बसलो होतो. माझ्या माहेरी कोणीतरी म्हणालं, मुखर्जीची मुलगी एका वेड्याची पत्नी झाली. पण माझी आत्या म्हणाली, तुझा पती साक्षात ऋषीमुनीचा अवतार आहे आणि तू साक्षात देवी. लग्नगाठ आधीची आहे. लोकांचं टोचून बोलणं ही आपली परीक्षाच असते. आपल्या संयमाची, आपल्या शांतीची ती उत्तीर्ण व्हावं, म्हणजे आपोआप लोकांची तोंड बंद होतात. गुरुदेव, आपण आता अनंतात विलीन झालात ते जनसामान्यांसाठी आणि जनरीत म्हणून असं म्हणायचं. पण असामान्यांच्या जगात असल्या जन्म मृत्यूच्या नोंदींना शब्द नसतात. जाण्यापूर्वी 2 दिवस तुम्ही म्हणाला, मी जातोय, पण देहानं जातोय. तुझ्यात राहून मी काम करेन. परकाया प्रवेश पण हवं तर असले चमत्कार योग्यांच्या बाबतीत होत असतात. नवल वाटतं ते कौटुंबिकांना. माते, नरेन, वंदन करतो माते. गुरुदेवांचा तुझ्यावर अधिक विश्वास. नेहमी म्हणायचे, माझा जीवात्मा ज्याला जाणतो तो फक्त नरेन. त्याचा प्रवास शिवशक्तीचा आहे. त्यांच्या भावनेवर माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि भक्तीही आहे. नेहमी म्हणायचे, समाधी सुख एकट्यानं अनुभवावं, पण त्यात गुंतून पडला योगी तर त्याचा समाजाला काय उपयोग. गुरुदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी त्यांच्या अपूर्ण सेवा कार्याला सुरुवात करतो. अर्थात त्यासाठी आपली परवानगी हवी. माझ्या जन्मदात्री माते एवढंच आपण माझ्यावर प्रेम केलं, म्हणूनच तुमचा निरोप घ्यायला आलो. मी आपला मठ सोडतोय, भारत यात्रेला निघतोय. गुरुदेवांचं अपूर्ण धर्म कार्य पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद हवाय. माझा आशीर्वाद आहे तुला. तू जिथं जाशील तिथं यशस्वी होशील. केवढा मोठा भार उतरला माझा. आता निसंशयपणे भटकंती. माझा देश, माझी माणसं मला बघायची, त्यांना जाणून घ्यायचं. खऱ्या अर्थाने त्यांचं अज्ञान दूर करून त्यांना ज्ञान द्यायचंय. आता मरणही शरण येईल माते. सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय भगवंत हाती लागत नाही. म्हणूनच साधू संन्यासाने फार काळ एका ठिकाणी राहू नये. जोरायला तो गुंतला. शेवटी एकटेपणा हाच आपला गुरु, एकांत हाच आपला बंधू आणि भक्ती हीच आपली बहीण. हीच नाती खरी असतात आणि हीच नाती अखेरपर्यंत टिकतात. येतो मी माते. नरेन, जाताना अश्रू ढाळायचे नाहीत. भागवत पुराणात म्हटलंय,
संन्यासाने कधीही अश्रू ढाळायचे नाहीत आणि फार काळ एका ठिकाणी रेंगाळायचंही नाही. येतो मी माते. देश बदलणं इतकं सोपं आहे? देश बदलायचा म्हणजे नक्की काय करायचं? समाज मन बदलण्यासाठी नुसती प्रवचन देत भटकणं पुरेसं आहे? काय उपाय केला म्हणजे आपल्या देशातल्या लोकांची आर्थिक सामाजिक स्थिती बदलेल? कोणत्या मार्गानं कोणत्या क्रांतीनं त्यांची वैचारिक गरिबी वैचारिक गुलामगिरी दूर होईल? गुरुवर्य रामकृष्ण परमहंसांना माझ्याकडून कोणत्या देशकार्याची अपेक्षा होती? विद्रोही होणं आवश्यक आहे. ज्यांची बुद्धी वर्षानुवर्ष झोपलीये गंजलीये त्यांना फुंकर तरी कशी घालायची? माणसं डोळस तरी कशी होणार? ज्यांना खायला भाकरी नाही ते तत्वज्ञान कसं आणि कशाशी खाणार? माझ्या परमपूज्य भारताची धार्मिक परंपरा भूतकाळात जमा झालीये की तिला विकृत स्वरूप प्राप्त झालंय? माझं नातं कुठल्या विचार प्रणालीशी आहे? माझ्या आगमनानं माझ्या भारत यात्रेनं एका नव्या युगाची सुरुवात होईल एवढी माझी विचारधारा स्वतंत्र आहे. लग्न संस्थांवर विश्वास ठेवणारा हा समाज माझ्यासारख्या संन्यासाला स्वीकारेल? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं द्रष्टेपणानं शोधायला हवी. समोर शरयू नदी, उत्तर भारत, पाठीशी अयोध्या. हीच ती श्रीरामाच्या रामराज्याने त्रिखंडात गाजणारी अयोध्या. इथंच ऋषी वशिष्ठांनी श्रीरामाला ब्रह्मज्ञान दिलं. या शरयू नदीच्या पाण्यात लक्ष्मणांनी आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. नंतर मानवद्रोही आले. त्यांनी अयोध्येचा विध्वंस केला. मंदिराची मशीद झाली. मशिदीचं मंदिर करण्यासाठी सगळे पंडित अनेक राजे महाराजांना भेटले. पण धर्मग्लानी असणाऱ्या हिंदू बांधवांनी त्यांना साथ दिली नाही. प्रत्येक धर्म हा उत्तमच असतो. दोष असतो तो धर्माच्या दलालांचा असतो आणि हेच दलाल कदाचित पुढे राज्यकर्ते होतील आणि धर्माचा व्यवसाय म्हणून वापर करतील. माते शरयू, तुला माते काशी विश्वेश्वराच्या गंगेच्या पाण्याने अर्घ्य दिले. त्याचा स्वीकार कर आणि मला बळ दे सगळ्यांना समान असणारा मानव धर्म शिकवण्यासाठी. मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. क्षमा कर माते, मी तुझ्याकडे फक्त मला दे म्हणून मागतोय. पण त्यात माझा स्वार्थ नाही. असला तर फक्त परमार्थ आहे, फक्त परमार्थ आहे. नमस्कार स्वामीजी. नमस्कार. मी मिस्टर पेनिंग्टन. हॅलो मिस्टर पेनिंग्टन. येथील गाजीपूरच्या कोर्टातला. स्वामीजी, कालच आपलं प्रवचन ऐकलं. यू आर राईट. समाजाला तुच्छ लेखून सुधारणा अजिबात होणार नाही. बरोबरच आहे. मला सांगा, आपल्या संस्कृतीवर टीका करून सुधारणा कशी करता येईल? त्यापेक्षा जर संयमानं, धीरानं आणि प्रेमानं शिक्षणाचा प्रसार केला तरच या देशाची उन्नती शक्य आहे. आपण ब्रिटिश आहात, आपण जाणता. आमच्या धर्माचा उद्देश आहे फक्त प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता. आपले हे दिव्य विचार तुमच्या लोकांना पटायला खूप वर्ष जातील. तेव्हा आपण आपले हे विचार परदेशात जाऊन तेथील विचारवंतांपुढे मांडा. सॉरी बट नाही तसं नाही मिस्टर पेनिंग्टन, आपण बोला. आपण विद्वान पंडित आहात. कोणताही त्याग आपणास सहज शक्य आहे. आपल्या कंठात साक्षात गॉडेस सरस्वती आहे आणि आपली अमोघ वाणी हे आपलं शस्त्र. आपण आपल्या ज्ञानाग्नीनं कुणालाही दिव्य ज्ञान देऊ शकता. तेव्हा आपण परदेशात जरूर जा आणि तेथे होणाऱ्या सर्व धर्म परिषदेत जरूर सहभाग घ्या. जरूर. सर्व धर्म परिषदेत मी जरूर भाग घेईन. पण त्याआधी दिल्ली पाहतो. भारताच्या मातीशी एकरूप झालेली प्रत्येक विचार प्रणाली मला जाणून घ्यायची. थँक्यू मिस्टर पेनिंग्टन. दिल्ली ही आपल्या देशाची शान आहे. पण आजच्या तिच्या या अवस्थेला कोण कारणीभूत आहे? तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपलं राष्ट्रभान जागृत करा. परदेशातल्या चांगल्या गोष्टी जरूर घ्या. त्यांची वेळ पाळण्याची कला, त्यांची स्वच्छता.
पण त्यांच्या तुलनेत आपल्या हिंदू धर्माला नाव ठेवू नका. मी सगुण भक्ती पाहिली, निर्गुण भक्ती अनुभवली. माझा नारा आहे फक्त एकता आणि समानता. तुम्ही सगळ्यांनी ममतेचा झरा मानवजातीत सोडा, सुसंवाद निर्माण करा. स्वतःचा उद्धार करताना दुसऱ्याचा उद्धार कसा होईल याची प्रचिती तुम्हाला मिळेल. आणि यातूनच आपल्या भारत मातेच्या सेवेत सुख समृद्धी, प्रेम आणि बंधुभाव लाभेल. तेव्हा माझ्या बंधू भगिनींनो, दुःखाशी आणि भीतीशी लढा, त्यापासून पळू नका. आत्महत्या पाप आहे. अविद्येशी लढा, सत्याचा शोध घ्या आणि फक्त ज्ञानाशी हात मिळवणी करा. आणि हिंदू धर्माच्या महासागरात खोल उडी मारा. विचारांचे मोती नक्की सापडतील. आणि माणसातील एकता, धर्मात होणारे भेदभाव याबद्दल तुम्हाला कधीही विचार करण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी हरी सिंग, जयपूरच्या खेतरी महाराजांचा प्रधान सेनापती. आमच्या संस्थानात आपलं स्वागत करतो. आपला या मूर्तीपूजेवर विश्वास आहे? मूर्ती दगडाची असो, धातूची असो किंवा लाकडाची असो, त्यात प्राण फुंकणं भक्ताचं काम आहे. भक्ती जर असाधारण असेल तर मूर्तीतही जीव येतो. ही समोर कृष्णाची पालखी चालली, तुम्हाला काय वाटतं? ही अंधश्रद्धा आहे? नाही, भगवंत आहे. शेवटी जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे आपली अंतरशक्ती, जी आपलं खरं रूप दाखवण्यासाठी सतत तळमळत असते आणि बाह्य शक्ती तिला दाबून ठेवते. या दोघांचा सुप्त झगडा म्हणजे जीवन. पण तरीही माझा या मूर्तीपूजेवर विश्वास नाही. हे तुमच्या हातात काय आहे? आमचे खेतरीचे महाराज अजित सिंग यांची तस्वीर आता दुरुस्त करून आणली आहे. बघू जरा. या. अहो, हे काय केलं? तुमकलो का? हो, महाराज आहेत ते आमचे. माझ्या दृष्टीने हा फक्त एक कागदाचा तुकडा आहे. हे खरे महाराज कुठे? हो, पण तुम्हाला महाराज माहिती आहे, जेव्हा मी या तसबिरीवर थुंकलो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर महाराज उभे राहिले. तसंच ती दगडाची मूर्ती, तो दगड म्हणून पाहू नका, देव म्हणून पहा. देव तुम्हाला दिसेल. मग तो कुठल्याही रूपात असेल, तो राम असेल, कृष्ण असेल. भक्तांना ईश्वराचं दर्शन असंच होतं. चला, तुमच्या महाराजांना भेटू. जी महाराज. त्यांची कीर्ती ऐकून त्यांनी आमचा पाहुणचार स्वीकारावा ही आमची इच्छा होती. विविध दिशा फिरायला निघालेला हा विविध देशानंद स्वामी विवेकानंदच असायला हवा. त्यांच्या स्वागताची तयारी सगळी जय्यत केली आहे. त्याची त्यांना कल्पना नाही दिली. प्रणाम महाराज. या स्वामी विवेकानंद. विवेकानंद? होय, आम्ही आपलं नामकरण केलं. नामकरण? होय, न जाणो पुढे सारं जग आपल्याला याच नावाने ओळखेल. या जयपूरचा हा खेतरी महाराज आपलं स्वागत करतोय. स्वामी विवेकानंद. धन्यवाद. प्रधानजी. जी महाराज. क्षमा करा महाराज, पण हे माझ्यासारख्या संन्यासासाठी नाही. स्वामीजी, आपण बसा. मी जे काय गाणार आहे त्याचे बोलतर ऐकून घ्या. समदर्शी हे राम तुझे रे, समदर्शी हे राम तुझे रे, समदर्शी हे राम तुझे रे, राम
मी नकळत तुझा अपमान केला, एका स्त्रीचा अपमान केला. क्षमा कर, क्षमा कर. मुंबई, पण फक्त मुंबईच नाही तर या 3 वर्षात पाया घालून वणवण घातलेला अख्खा भारत आणि भारतातली सगळी माणसं फक्त चंगळवादी झाली आहेत. अंधश्रद्धा हाच धर्म झालाय. हास्यास्पद कुप्रथा, कलियुगी ब्राह्मण, पुरोहित सगळे राक्षस झालेत आणि त्यांनीच या अंधश्रद्धेला खत पाणी घातलंय. सत्य आणि सिद्धांत टाळून विज्ञानाशी वैर करणाऱ्या या माणसांमध्ये सुधारणा करायला हवी. अस्पृश्यांचा स्वीकार एखादा ख्रिश्चन पादरी पटकन करतो, आपल्या अंगावरचा कोट काढून त्याला देतो. पण आपले कर्मठ हिंदू त्यांची सावली अंगावर पडली तरी शिव शिव करत आंघोळ करून येतात. दक्षिणेत अनेक लाखो पादरी अस्पृश्यांना बाटवतायत आणि भारतात ब्राह्मण पुरोहित त्यांच्यावर अत्याचारांवर अत्याचार करतायत. मला सांगा, माणूस माणसाशी बंधुभावानं कधी वागणार? सांगा ना. बरं का रे, या संन्यासांचे बरे असते. वेगळी वस्त्र धारण केली की कुठेही मुक्त प्रवेश. अरे डबा कुठला, हा बसलाय कुठे? अरे हे असे निष्क्रिय रे, कुठेही पोट भरतात. हात पुढे केला की पोट भरले तसे. चुकता तरुणांनो, हे संत केवळ जगाच्या कल्याणाकरता भटकत असतात. पण आपल्या आजच्या या तरुणांना ते नाही कळणार, कारण हे उच्चवर्णीय तत्वज्ञान वाचतात, सर्वानुभूती आत्मा एक नित्य बोलतात, पण आचरणात मात्र आणत नाही. हे फक्त आपलं श्रेष्ठत्व जपतात. स्तुत्य बोलला, तरीही यांना क्षमा करा. मी यांना क्षमा करून काय होणार? जोपर्यंत यांना आत्मप्रचिती येत नाही तोपर्यंत. पण तरीही मी निराश होणार नाही. मित्रांनो, उत्तिष्ठित जागृत, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी होईपर्यंत थांबू नका. दुर्बलतेच्या संमोहनातनं जागे व्हा, उठा. आपल्या देशाला तुमची गरज आहे, आपल्या धर्माला तुमची गरज आहे. उठा. अगदी योग्य बोलला. जातीभेद, धर्मातील तेढ यांनी संपूर्ण देश पोखरलाय. ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून जर मुक्त व्हायचं असेल तर सर्वप्रथम राष्ट्राभिमान जागृत करायला हवा. वा, जोपर्यंत आपणासारखे विचारवंत या देशात आहेत तोपर्यंत या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. पुण्याला निघाला? होय, त्याआधी महाबळेश्वरला जाईल. पुण्यात जेव्हा याल तेव्हा आमच्याकडे राहायला जरूर या. या वेड्या माणसाचं घर पुण्यात तुम्हाला कोणीही दाखवेल. जरूर येईल, पण आपला परिचय राहिला. मी बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि मी उत्तिष्ठित जागृत स्वामी विवेकानंद. कन्याकुमारी, माझ्या लाडक्या भारताचं दक्षिण टोक. समोर अथांग हिंदू महासागर, पाठीशी भारत. हे महासागर, धर्म आणि देश यांचं उत्थान व्हायला हवं. देश आणि पीडित मानव यांच्या सेवेसाठी मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी मी घेईन. अनंत संकटांवर मात करेन, अनंत यातना भोगेन, पण धर्म कार्य आणि देश कार्य कधी सोडणार नाही. जगेन तो फक्त जनजागृतीसाठी, ही माझी शपथ आहे सागरा. समाज राहिला तर धर्म वाचेल, संस्कृती टिकेल. सबंध भारत तहान भूक हरपून फिरलो, आता फक्त समुद्र प्रवास. गुरुदेव, समोर श्रीपाद पाषाण दिसतोय. तिथं होडीनं जावं लागतं, पण त्या होडीच्या भाड्याचे 4 आणे देखील तुझ्या खिशात नाही. पण भिवू नकोस, टाक उडी पाण्यात, 10 कोस पोहून जा. तिथं पोचल्यावर तुला थकवा जाणवेल, भूक लागेल, तहान लागेल, पण
सुद्धा मिळणार नाही. पण तुला काहीही होणार नाही. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय मी हा महासागर कसा पार करणार होतो गुरुदेव? मी लढेन, मरेपर्यंत लढेन तो आपल्या देशाच्या उन्नतीसाठी. हे तर तुझं इति कर्तव्यच आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तू पश्चिमेला जाणार आहेस. तसाच तू. भारतातल्या खेत्री महाराजांनी मला तिकीट काढून दिलं आणि 31 मे 1893 या दिवशी बोट निघाली. अमेरिकेत पोचलो ते जुलैमध्ये, पण इथे पोचल्यावर कळलं की परिषद सप्टेंबर महिन्यात आहे. आता एवढे दिवस या महाग शिकागोत राहणं माझ्यासारख्या निष्कांचन अवस्थेतल्या संन्यासाला परवडण्यासारखं नव्हतं. कुणीतरी सांगितलं इथून 200 मैलावर असलेलं बोस्टन स्वस्त आहे, तिथं काही दिवस काढावे म्हणून ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये मला 50च्या पुढची एक स्त्री भेटली, मिस ॲबर्ट कॅथरीन सॅनबोर्न. त्यांनी सहज माझी चौकशी केली आणि मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी मला मोठ्या मनाने त्यांच्या फार्म हाऊसवर ब्रिझी मेडोजवर नेलं. रोजचा $1 वाचला. तिथं त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना बोलावून घेतलं भारतातून आलेला हा अद्भुत प्राणी दाखवण्यासाठी. परिचितांमध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे ग्रीक भाषेचे अध्यापन करणारे प्रोफेसर जॉन हेनरी राईट भेटले. परिषदेत भाग घेण्यासाठी माझ्याकडे कोणत्याही संस्थेच्या प्रतिनिधित्वाचं अधिकारपत्र नव्हतं, पण त्यांनी मला ते पत्र मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. मग पत्र मिळालं ब्रदर? मिळालं ना सिस्टर, पत्र मिळालं आणि बोस्टन शिकागो प्रवासात हरवलंही. मग समोरच्या त्या टेकडीवर येऊन बसलो. आता इथंच राहायचं. आई म्हणालात ना, तुमच्या पत्राची व्यवस्था मी करेन. तुम्ही जागतिक परिषदेत भाग घेणार आणि परिषद गाजवणारही, हा माझा विश्वास आहे. थँक्यू मदर, थँक्यू सो मच. लेडीज अँड जेंटलमन, या हॉल ऑफ कोलंबस मध्ये आज दिनांक 11 सप्टेंबर 1893 हा दिवस अमेरिकेमध्ये स्वर्णाक्षरात कोरला जाईल. कारण आपल्या राष्ट्राने प्रथमच इथे जागतिक सर्वधर्म परिषदेचं आयोजन केलंय. प्रेक्षकांनी भरभरून गर्दी केली. उत्तम स्वागतपर संगीत, वक्त्यांची भाषणं आणि नुकताच घेतलेला लंच सगळ्यांच्याच अंगावर आलाय. लेट्स वेलकम मिस्टर विवेकानंद. He is from India. So, ladies and gentlemen, we welcome Mr. Vivekananda. माझ्या बंधू भगिनींनो, हो, I'm sorry. My sisters and brothers of America. My sisters and brothers of America. मी स्वामी विवेकानंद, पृथ्वीवरील सगळ्यात प्राचीन अशा वैदिक धर्माच्या वतीनं पृथ्वीवरील या अमेरिका नावाच्या नवीन राष्ट्राचं अभिनंदन करतोय. आमचा हिंदू धर्म दुसऱ्या धर्मांच्या मताविषयी नेहमीच सहिष्णुता धारण करण्याची शिकवण देत आलाय. लक्षावधी हिंदूंच्या महिम्न स्तोत्रात शिवाला उद्देशून म्हणलंय, रुचिनाम वैचित्र्या त्रिजकुटिल नाना पथदुषाम नृणाम एको गम्य स्तोमसि पयसा मरणवैव. याचा अर्थ आपल्या रुचींप्रमाणे सरळ किंवा वक्र अशा भिन्न भिन्न मार्गाने लोक तुझी उपासना करतात, पण वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावणारे पाण्याचे प्रवाह अंती सागराला जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे हे प्रभू, हे सारे मानव अखेर तुलाच येऊन भेटणार आहेत. भगवद्गीता हा ग्रंथ साऱ्या हिंदूंना पूज्य. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वश. याचा अर्थ, हे पार्थ अर्जुना, जो ज्या भावाचा आश्रय घेऊन माझी उपासना करतो त्याच भावाचा आश्रय घेऊन मी त्याच्यावर कृपा करतो.
पण शेवटी कोणत्याही भावाचा आश्रय घेतला तरी सारे मानव अखेर माझेच आहेत. ते अखेर माझ्याकडेच येणार आहेत. तेव्हा माझ्या बंधू भगिनींनो, हिंदूंची ही परधर्म सहिष्णुता केवळ वरवरची नाही, तर ती त्यांच्या आचरणात उतरलेली आहे. जे जे आपला धर्म सोडून, आपला देश सोडून पळून जातात, मग ते यहुदी असो, मुसलमान असो, पारसी असो, ते आश्रय भारताचा घेतात आणि आम्ही त्यांना तो आश्रय देतो. अशा महान देशातून मी आलोय याचा मला अभिमान वाटतो. अधिवेशनाच्या प्रारंभी वेळ दर्शवण्यासाठी घड्याळाचे 10 टोले झाले. हे 10 टोले जगातील प्रमुख अशा 10 धर्मांचं प्रतीक आहे. मला अशी उत्कट आशा वाटते की या परिषदेच्या सन्मानार्थ झालेला हा घंटानाद सर्व प्रकारचं धर्मवेद, धर्माच्या नावावर शस्त्राचा किंवा लेखणीच्या साह्याने केला जाणारा सारा छळ आणि माणसातील एकाच ध्येयाकडे जात असलेली असहिष्णुता, जातीभेद, धर्मभेद या सगळ्यांची मृत्यू घंटा ठरेल. आणि या परिषदेनंतर सगळ्या धर्मांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि सामंजस्य निर्माण होण्यास आरंभ होईल. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. स्वामीजी, what a miraculous speech. Unbelievable. तुम्ही किती सुंदर बोलता, सुंदर दिसता. बाकीचे स्पीकर्स लेडीज अँड जेंटलमॅन म्हणत असतात. You said sisters and brothers of America. Sisters and brothers of America. मी माझ्या डॉटर्सला खरं बोलले. आभाळ खाली आलंय. फक्त आमच्या घरातच नाही, तर ह्या शिकागो, ह्या अमेरिकेत. आणि हे आभाळ आपल्या विचारांचा झंझावात संबंध जगात पसरवणार. धन्यवाद माते. May God धन्यवाद. bless you. अखेर खरा धर्म कशात साठवलाय? मानव जीवनातील साफल्यांचा अनुभव करून घेण्यासाठी, शाश्वत आणि चिरंतन या तत्वांचा साक्षात्कार करून घेण्यासाठी, बुद्धीनं आणि मनानं, विचारानं आणि भावनेनं माणसाला किती व्यापक होता येईल हे शोधण्याचा धर्माचा प्रयत्न आहे. आणि यालाच स्वतःतील ईश्वराचा शोध करून घेणं असं म्हणता येईल. Ladies and gentlemen, या सर्व धर्म परिषदेला सुरुवात झाल्यापासून मी ऐकतोय की फक्त आमच्या ख्रिस्ती धर्मावरील टीका आणि त्यांचा हिंदू धर्म केवढा ग्रेट आहे याचा फक्त जयघोष. पूर्वेकडून आलेल्या आणि ज्यांच्यावर आमच्या ख्रिस्ती धर्माचं आधिपत्य आहे अशा लोकांनी आमच्यावर टीका करायची. आमच्यावर काय तर म्हणे यांचा धर्म असा ग्रेट, असा पवित्र, असा पावन. खरंच तसा तो आहे. जुन्या प्रथा, अंधश्रद्धा, बालविवाह असल्या भाकड गोष्टीमध्ये अडकलेला, बरबटलेला यांचा देश, तसाच यांचा धर्म, तशीच यांची माणसं. उगाच नाही इतकी वर्ष आम्ही यांच्यावर अधिराज्य गाजवतोय. खरं म्हणजे आम्ही यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण हे जरा आजूबाजूला पहा. ख्रिस्ती धर्म आणि त्याच्या आधिपत्याखाली असलेली राष्ट्र श्रीमंत आहेत, समृद्धीच्या शिखरावर आहेत. पण भगवी वस्त्र धारण करून संन्यासी म्हणून मिरवणाऱ्याला हे कसं आणि काय समजणार? अहो एवढंच कशाला, या हॉल ऑफ कोलंबसच्या लायब्ररीमध्ये जरा जाऊन बघा. तिथे जी पुस्तकाची अशी चवड मांडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली आहे तो हिंदू धर्म आणि सगळ्यात वर आमचं ख्रिस्ती धर्म. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, लेडीज अँड जेंटलमन, तुम्ही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करा. मिस्टर जोसेफ कोक, मिस्टर विवेकानंद प्लीज. तुम्ही
माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. Mr. Vivekananda, it's my turn. I'm telling you, please keep quiet, I say. आणि तुमच्या धर्माची काय माहिती आहे हे या सभेला सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. So will you please allow me to do so? Is it? Come on. मिस्टर कुक, आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की खालच्या लायब्ररीत आमचा हिंदू धर्माचा ग्रंथ सगळ्यात तळाशी आहे म्हणून. पण तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट लक्षात नाही आली. जर सगळ्यात तळाशी असलेला आमचा हिंदू धर्माचा ग्रंथ आम्ही खेचून काढला तर वरच्या सगळ्या ग्रंथांची आज इंग्लंड हे राष्ट्र जगातील सगळ्या ख्रिस्ती धर्म राष्ट्रांमध्ये सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे. Am I right? व्हेरी 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 राईट. एवढंच नव्हे तर 25 करोड इंडियनवर आमची आधी सत्ता चालते. व्हेरी राईट. पण जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुमच्या हे लक्षात येईल की युरोपच्या उत्कर्षात स्पेनमुळे प्रारंभ झाला, बरोबर? राईट. आणि स्पेननं समृद्धी कशी मिळवली तुम्हाला माहिती? कशी? मेक्सिकोवर आक्रमण करून. मिस्टर विवेकानंद, आक्रमण प्लीज. आक्रमण करणारे पण ख्रिस्तीच आणि शोषणारे पण ख्रिस्तीच. मिस्टर कुक, या संन्यासाने तुमचा इतिहास वाचलाय आणि पारायण केलाय. अरे ज्यांना आपले बांधव मानावे त्यांचेच गळे कापून जर ख्रिस्ती धर्म आपला उत्कर्ष करत असेल तर आमचा हिंदू धर्म, आमचा हिंदू मनुष्य अशा लाखो समृद्धींवर लाथ मारेल. मिस्टर विवेकानंद, इट्स हिस्ट्री मिस्टर कुक, इट्स हिस्ट्री. मी वाचली आहे पण तुम्ही आमचा इतिहास वाचलेला नाही. वाचलाय? भारताने जगाला दिली केवळ सुख, समृद्धी आणि शांती. तुमचे मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना एका हातात बायबल आणि दुसऱ्या हातात तलवारी घेऊन येतात. भारताने कधी हातात तलवारी घेतल्या नाहीत. तृणवतो विश्व मार्यम हा विश्व विजयाचा हुंकार भारताच्या प्राचीन वाङ्मयात म्हटलेला आहे. हे तुम्ही वाचलंय? तुमचा धर्म केवळ काल परवाचा आणि तुम्ही आम्हाला उपदेश करता. हे बघा मिस्टर कुक, अमेरिकेने आम्हाला विज्ञान शिकवावं, इंग्लंडने प्रशासन शिकवावं, त्यासाठी आम्ही त्यांच्या पायाजवळही बसू. पण कुणीही आम्हाला हिंदू धर्म शिकवण्याचा प्रयत्न करू नका. विवेकानंद, जे आमच्या तीर्थक्षेत्रांवर, आमच्या मंदिरांवर आक्रमण करतात त्यांच्या विरुद्ध ही शस्त्र उपसायला आम्हाला कितीतरी शतकं लागली. याचं कारण म्हणजे आमचा धर्म आणि आमची संस्कृती. पण याचा अर्थ आम्ही शांत आहोत म्हणून आम्हाला दुबळे, लाचार समजण्याचा मूर्खपणा करू नका. कारण आम्ही विचार करतो तो संपूर्ण मानवजातीचा, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा. मिस्टर कुक, या संन्यासाच्या भगव्या कफनीवर बराच इतिहास लिहिलाय. पुन्हा तुम्ही वेळ आणली तर जरूर वाचून दाखवेल. गुड लक. अमेरिकेतील जवळजवळ सगळ्याच न्यूजपेपर्सने जागतिक परिषदेतील सर्वश्रेष्ठ आणि लोकप्रिय व्यक्ती म्हणून विवेकानंदांच्या नावाचा उल्लेख केला आहे. एक्सेप्ट शिकागो डेली ट्रिब्यून आणि शिकागो डेली न्यूज. त्यांच्यावर स्वामीजींच्या भाषणाचा काही फार वेगळा परिणाम झाला असं वाटत नाही. काल रशियन प्रतिनिधी प्रिन्स बोल्स्कोन्स्की म्हणाले, स्वामीजी म्हणजे आत्मिकतेची जणू मूर्तीच. त्यांना पाहण्याची संधी अमेरिकन जनतेला लाभली हे त्यांचं मोठं भाग्य. अगं पण मम्मा, स्वामीजी स्वतः सांगत होते की त्यांच्याच स्वकीयांना त्यांचा हा सन्मान पोचला. वास्तविक त्यांचा ऊर अभिमानानं भरून यायला हवा होता. मिस्टर गांधी, जैन, नगरकर, चक्रवर्ती अँड मुजुमदार यांना त्यांची असूया वाटली. पण मम्मा, हिंदुस्थानाच्याच प्रतिनिधी ॲनी बेझंट त्या मात्र विवेकानंदांबद्दल खूप काही चांगलं बोलल्या. येस, हो, त्या हे सुद्धा म्हणाल्या, योद्धा संन्यासी, झुंजार संन्यासी. मिसेस हेल. Yes. I am Pratap Chandra Muzumdar from Brahmo Samaj, India. Oh, please. Harriet, get some coffee, honey. No thanks. मिस्टर विवेकानंद आहेत? ते मिसेस बँगलेकडे गेले. पण मी तर ऐकलं तर इथेच राहतात. पण पाहुणचार कुठेही घेतात. मिसेस लायन, मिसेस बँगले. स्त्रिया त्यांना आणि ते स्त्रियांना तसे प्रियच आहेत. What do you mean? काही दिवसापूर्वी विवेकानंद मिसेस बँगलेकडे राहिले तेव्हा म्हणे मिसेस बँगलेनी त्याच्या तरुण मोलकरीला काढून टाकली. मिस्टर मुजुमदार, माइंड युअर लँग्वेज. हॅरिएट, घरी आलेल्या पाहुण्याचा असा अपमान करायचा नाही. सॉरी मामा. सो मिस्टर मुजुमदार,
त्या मोलकरणीला का काढून टाकलं याचं कारण माहित आहे तुम्हाला? कारण ती मोलकरीण त्या सत्पुरुषाच्या मागे लागली होती. परवा अशीच एक अविवाहित तरुणी स्वामींना म्हणाली, मला तुमच्यासारखा मुलगा हवाय. यावर स्वामीजी म्हणाले, माते तुझा मुलगा तुझ्या समोर उभा आहे आणि अशा सत्पुरुषाबद्दल तुम्ही. मी तुम्हाला सावध करण्याचं कर्तव्य बजावलं. त्यातून ते कुठल्याही संस्थेचे प्रतिनिधी नाहीत. सॉरी, ते भारताच्या सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत. आणि दुसरी गोष्ट मिस्टर मुजुमदार, इज अ स्ट्रॉंग अँड नोबल ह्युमन बीइंग, द वन हू वॉक्स विथ गॉड. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या तरुण मुलींनी दिलंय. सो गुड बाय. माझे गुरुवारी रामकृष्ण परमहंस मला एक गोष्ट सांगायचे. एका छोट्याशा विहिरीत एक बेडूक राहायचा. एक दिवस योगायोगाने तिकडे समुद्रातला एक बेडूक आला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारलं, काय रे कुठून आलास? तो म्हणाला, समुद्रातून. त्यावर विहिरीतला बेडूक कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, काय रे तुझा समुद्र किती मोठा आहे? समुद्रातला बेडूक म्हणाला, भरपूर मोठा. विहिरीतला बेडूक परत कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, या जगात विहिरी इतकं दुसरं मोठं काहीच नाही. आता त्या विचारलं तरी काय कळणार? ज्यांनी जगात विहिरीशिवाय दुसरं कधी काही पाहिलंच नाही, त्याला अनंत आकाशाची आणि अथांग महासागराची खोली कशी कळणार? तेव्हा सर्व धर्मांनो, विचारवंतांनो, तुम्ही आपापल्याच विहिरीत राहू नका, महासागराकडे लक्ष द्या. आम्हाला महासागर म्हणत नाही, पण तरीही तुम्ही आमच्या देशात जरूर या. पण भगवान येशू ख्रिस्तासारखं प्रेम, त्याची नम्रता, रुचिता धारण करून या. आम्ही तुमचं जरूर स्वागत करू. पूर्व आणि पश्चिम या दोघांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतच मानवाच्या प्रगतीचं बीज दडलेलं आहे. पण हा व्यवहार समान पातळीवर झाला पाहिजे. आम्ही लाचार नाही. भारताने जगाकडून बरंच काही घेतलंय. अरे पण त्याहून कितीतरी अधिक भारताने जगाला दिलंय. आमचा देश सदैव देत आलाय आणि देतच राहील. धन्यवाद. वा 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 मिस्टर विवेकानंद, वा, यू आर ग्रेट. मिस्टर प्रतापचंद्र मुजुमदार, हे कौतुक तुम्ही मनापासून करताय की असंच आपलं? नाही, तसं नाहीये. यू आर ग्रेट. देशाबद्दलचे, धर्माबद्दलचे आपले विचार. आपला धर्म, आपला देश. यस. तुमचे विचार तर ख्रिस्ती धर्माच्या जवळ पोचणारे. नाही, तसं नाही. बघा, तुमच्या विचारांची मला काही घेणं देणं नाही, पण माझ्यावरील वैयक्तिक आरोपाचा जाब विचारणं हा मात्र मी माझा धर्म समजतो. मिसेस हेलच्या घरी जाऊन तुम्ही माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. नो नो, रादर तुमच्यावरील आरोपाचं खंडन करण्याचा मी प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर मुजुमदार, आयुष्यात प्रत्येक स्त्री ही मला माते समान आहे आणि राहील. तुमच्याच एका मित्र प्रतिनिधींनी मी सैतानानं या थंडीत अन्न पाण्या वाचून कुडकुडून मरावं म्हणून भारतातून येणारी माझी पैशाची वर्गणी थांबवली. कोण आहे तो? नाव सांगा. तुम्ही. मी. हे बघा तुमचा मत्सर थांबवा, नाहीतर सर्व धर्म परिषदेच्या व्यासपीठावरून तुमच्या पाखंडीपणाचे बुरखे टराटरा फाडेन. तसं होऊ नये, तसं होऊ नये, कारण शेवटी तुम्ही आपले आहात, भारताचे आहात. जमलंच तर संपूर्ण मानवजात एक व्हावी म्हणून प्रयत्न करा. गुड लक. हा कसला विवेकानंद? हो, ज्याला विवेक जमत नाही, विवेकाची सूक्ष्म लक्ष्मण रेषा जो सांभाळू शकत नाही, तो विवेकानंद. लोक हे मूर्ख असतात. हे असल्या संन्याशांना डोक्यावर घेऊन बसतात. काय दराडा पडलाय संन्याशाभोवती. स्त्रियांचं प्रमाण जरा जास्तच आहे. नशीब रे बाबा, नशीब एकेकाचं. आज अखेरचा समारंभ. आज मी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतोय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की कुणीही आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपापला धर्म नीट जपावा. हिंदूंनी चांगला हिंदू व्हावा, मुसलमानांनी चांगला मुसलमान आणि ख्रिस्तींनी चांगला ख्रिस्ती. यात साऱ्या मानवजातीच्या प्रगतीचं बीज दडलेलं आहे. मला असं वाटतं की जगातील विविध धर्म हा विविध प्रवृत्तीच्या स्त्री पुरुषांचा एकाच ध्येयाकडे जात असलेला प्रवास आहे. त्यामुळे थोड्याफार फरकाने जरी त्यात काही भेदभाव झाले तरीही त्याच्या मूल संकल्पनेला कधी बाधा येणार नाही.
तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ईश्वराला असा भव्य धर्म निर्माण करायला सांगा ज्याला कुठल्याही देशाची बंधनं नसतील, जो साऱ्या मानव जातीला त्यांच्या गुणदोषांसह आपल्या मायेच्या पांघरुणाखाली घेईल. आणि असा धर्म निर्माण झाल्यानंतरच सगळ्या जगाचं कल्याण होईल. तुम्हा सगळ्या अमेरिकन वासियांना मनाच्या गाभाऱ्यात ठेवून उपाशी पोटी महान भारतातून मी इथे आलो. मिसेस हिल सारख्या कितीतरी मातांनी मला माया दिली. मेरी हॅरिएट सारख्या अनेक भगिनींनी प्रेम दिलं. कधी भाकरी मिळाली, कधी पाणी मिळालं, कधी दोन्ही मिळालं, कधी दोन्ही नाही. पण अशा अवस्थेत मानवाच्या मानवतेचं भव्य दिव्य दर्शन मला झालं. तुम्हा सगळ्यांचा मी आभारीच नाही तर आश्रित आहे. आता वेद लागले ते माझ्या भारत मातेचे आणि माझ्या माचे. So let the spiritual God of this world be pleased with this world and bestow on me this May prayer. Let the villains be rid of their vile nature, perform pious deeds and turn good nature. Let there be love and friendship amongst all living creatures. And let the sun of religion rise amongst each creature. And let the religion be felt. And whomever, whatever craves, I pray to the God that they may get. Thank you. स्वामी विवेकानंद. मा तुझ्या वाटेकडे चातकासारखी डोळे लावून बसले होते. खूप लांब जाऊन आलास, साता समुद्रापार. होय मा. लंडन, डेट्रॉइट, न्यूयॉर्क, अमेरिका सगळे देश पुन्हा पुन्हा फिरत होतो. आणि आता भारतात आलो. ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी. तुझ्या स्वागताच्या बातम्या कानावर येत होत्या. मला तुझं स्वागत हवंय मा. काय स्वागत करू रे? ये. कलकत्त्यात उतरलो तर तुझ्या ओढीने धावत आधी घरी आलो. मा खूप भूक लागली आहे ग. तुझ्या हातचं काहीतरी. अरे देवा, घरात काही. तू बस, मी काहीतरी करते. मा अगं तुझं उष्णताट आहे ना. मी काहीतरी करते. दे अगं दे. हे बघ, हे शेंग माझ्यासाठीच तर आहे. पोट भरलं मा. मा तू
माझा बिले खूप दमलाय तुझ्या मांडीवर डोकं ठेव. ठेवणार आहे. ये. बस. अजून बरीच कामं बाकी आहेत ग मा, आणि माझ्याकडे वेळही फार कमी आहे. मा, कॅलेंडरच्या पानावर कुठेतरी लिहून ठेव, 4 जुलै 1902 माझ्या महासमाधीचा दिवस आहे. असू दे रे. विवेकानंद कधीच मरत नाही, मरणार नाही. जोपर्यंत हा धर्म आहे, हा भारत देश आहे, तोपर्यंत विवेकानंद अमर आहेत, अमर आहेत. बिले, आत्ताच म्हणलंस ना खूप कामं बाकी आहे.